नमस्कार. गोवा न्यूज एक्सप्रेस 24 लाईव्हान तुमचे स्वागत असा. गोंयांतलो मायनिंग हो विषय अत्यंत महत्वाचो विषय, गोयच्या अर्थव्यवस्थेचो एक महत्वाचो भाग. त्यामुळे मायनिंग विषयाक गोंयान खूप मोठे महत्व असा. 2012 मायनिंग बंद झाले. मायनिंग बंद झाल्याच्या नंतर 2012 पासून आजपर्यंत मायनिंगांसून जे कितें मेळटालें पळय ते पूर्णपणान ठप्प जाला. त्याचबरोबर मायनिंगाचेर डिपेंडंट जे लोक असले पळय त्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणान कोलमडल्या. त्याचबरोबर बाकीचे धंदे व्यवसाय जे कितें असले ते सगळे व्यवसाय बी सगळे आहा पळय ते ठप्प झाले. एकूण मायनिंगांसून जे कितें असलें ते गोंयांतले सगळे बंद झाले. आज गोंयांतल्या लोकांक एक आशा आसा की मायनिंग सुरू जातलें आनी गोंयांतल्या लोकांची एक आस्त आसा की मायनिंग सुरू जावंक जाय. पण मायनिंग सुरू जातलें जाल्यार भितून खंयचे खंयचे अडथळे आसा आनी मायनिंग सुरू जातलें जाल्यार ताका लागून कितें करचें पडटलें हें जाणा जावन घेवपाची गरज अत्यंत मोठी गरज आसा. आनी ताका लागून खंयचे तरी एक मायन ओनर समजा असले जेंचे पूर्ण हे आसा ते मायनिंगान गेला तेच बऱ्या पद्दतीन सांगू शकता की गोंयांतलें मायनिंग कशा पद्दतीन सुरू जावंक शकता. आयज आमच्या बरोबर आसात एक मायन ओनर बाब हरेश मेलवानी. आमी तांच्या कडसून जाणून घेवया की गोंयांतलें मायनिंग कशें सुरू जावंक शकता आनी तितून खंयचे अडथळे आसा जाल्यार ते कशें सॉर्ट आवट करून मायनिंग फुडें वचूं शकता. सरकारान खुबशीं पावलां घेतल्या. तुमी जे म्हणटा पळय मायनिंग अत्यंत गरजेचें तें म्हाका दिसता आमच्या सरकाराक स्टेट आनी सेंटराक सुद्दां खबर आसा आनी त्या हिशोबान तांच्यांनी खुबशे अशे स्टेप्स घेतल्या. मुख्य म्हणल्यार जो एक मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन फॉर्म केलो आनी MMDR अमेंड केलो सेंट्रल गव्हर्मेंटान. सो म्हाज्या हिशोबान सगळें हें म्हत्वाचें. पूण खंय चुकता आमी कित्याक चालू जावन जायना. इतकी जी वर्सां आमकां मेळ्ळी 2012 ते आतां पर्यंत त्या टायमार आमी इन्फ्रास्ट्रक्चर कसलोच तयार केलो ना. समज ते बायपास रोड्स आमी केल्ले जाल्यार गांवांक त्रास जावपाक नाशिल्ले. आमी प्रपोज केल्ले तेन्ना एक आमी जेन्ना उसगांव ब्रीज बांदलो पळय तेन्नाच हांवें तेन्ना भाई आशिल्ले CM तेन्ना ताका सांगिल्लें एक एलिवेटेड रोड करया. आतां हे फ्लायओवर बी तेन्ना इतकें कॉमन नाशिल्लें. म्हणजे मायनिंग कॉरिडॉर बी मायनिंग कॉरिडॉर एलिवेटेड म्हणजे रस्त्या वयर. पूण कोणाक खबर सुद्दां पडची ना ते वयर ट्रक येता वता कितें जाता. मेन आमी जे एनालिसीस केलें पळय एक मोठें इन्स्टिट्यूट हाडिल्लो तर नांव विसरलो हांव. ती स्टडी करपाक की डस्ट पोल्युशन कित्याक जाता. आमचे जे रोड आसा पळय गोंयांत ते अशीर आनी ताजे जे शोल्डर्स आसा पळय ताका आमी पक्के केले ना म्हणजे कॉन्क्रीट घातलें ना किंवा डामर घातलेलें ना. सो ट्रक जो ओवरटेक करपाक वयता पळय ही हॅज टू गो ऑफ द रोड आनी तातूंत जो धुल्लो उडटा पळय ते डस्ट पोल्युशन जालें. तो एक इशू जालो. दुसरो आमचे रोड हे आदीं जेन्ना मायनिंग चलतालें पळय तेन्नाचे बांदलेले हे आनी हे जे रुरल गोंयांत जितके रोड आसा पळय ते सगळे पयलीं मायनिंग कंपनीन बांदिल्ले. तेन्ना पुर्तुगेज गव्हर्मेंटान कांयच केलें ना. हे सगळे प्रायवेट रोड बांदिल्ले ते मागीर आमी सरकाराक स्वाधीन केले इंडस्ट्रीन. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर जे आसा पळय ते मायन ओनरांनीच तयार केलें तेन्नाच. पूण ते धरून बसले ना न्ही. इट वॉज इन द कॉमन इंट्रस्ट आनी ते सरकाराक स्वाधीन केले. मागीर तांच्यांनी ते डामर घातले हे केले ते केले मायनर कितें इन्क्रीज केलें. उदाहरण दिवपाक तुमकां हांव ते उसगांव ब्रिजार हाडटा. तो एक 4 लेन ब्रीज आमी जवळ जवळ 50% कॉस्टान बांदलो आनी तें सुद्दां टॉप जो पळय एफकॉन्स म्हण एक कन्स्ट्रक्शन हा बिर्लाचें त्या कंपनीन बांदून दिलो आमकां. आजून पर्यंत ताका तो ब्रीज 4 लेन आसा पूण ताका एप्रोच रोड दोनूय सायडीन 4 लेन ना. कितकी वर्सां जालीं 2012 ते आयज आमी 24 आसा. ऑलमोस्ट 12 वर्सां सोंपली. सो इन्फ्रास्ट्रक्चर जे डेवलप जावंक जाय आशिल्लें म्हाका अशें दिसता एकदां गडकरी गोंयांत कित्याक जल्मूंक ना. बॉम्बे तुमी पळयात महाराष्ट्र पळयात ऑल ओवर द इंडिया पळयात जे ताणें हायवे स्ट्रक्चर बी बांदल्या पळय येरादारी कितके फास्ट जाला. मायनिंग ऑल्सो इज अ बिजनेस. हे काय आनी काय गोश्ट न्ही. फक्त गोंयांक ती नॅचरल रिसोर्स आसा ती रिसोर्स आमी तकली लडोवन वापरूंक जाय. तें करपाक आमकां पयलीं जाल्यार डिपार्टमेंट बरो जाय.
आमचे कडेन आयज एक बरीशी लॅबॉरेटरी ना एनालायज करतालो ते मिनान कितें आसा, कितें तत्व आसा. आतां इतकी वर्सां मायनींग जाली गोंयांत, तातूंत हांव थोडो मायनींग कंपनीक दोशी ठरयता की आमी कितें काडटा आनी आमी कितें धाडटा तें आमी स्टडीच केलें ना. आयर्न ओर मेळ्ळें, बरें ताका आयर्न ओर कर, बोटीर भर, धाड. म्हणजे काडले आनी धाडले आनी फक्त पयशे हय, घेतले. फक्त पयशे घेतले. ते पयशे खंय वापरूंक जाय आशिल्ले आमी, मातसो रिसर्च करूंक जाय आशिल्लो. तातूंत कितें तत्व आसा, तातूंत आनी कितें मिनरल आसा, तातूंत आनी कितें काडूंक शकता, ते आमी स्टडी केलेत ना. हांगा मातसो तुमकां हांवें करता, तुमी फिमीचे एक मेंबर आसात. हय, तुमी हालींच एक रिपोर्ट दिला गोवा गव्हर्मेंटाक. हय. त्या रिपोर्टान नेमकें तुमी कितें म्हटलां? हांवें अशें म्हणलां की आतां हे मेजर मिनरल जे आसा पळय ते सेंटराच्या हातीन आसा. आतां त्या दिसा आमचे इनवायरमेंट क्लियरन्स जावो आशिल्लो रोड वापरपाक, तो तांच्यांनी नाकारलो. म्हणून ताका लागून ते मायन ताणें बाबड्यान चालू केल्या, ताका ट्रान्सपोर्ट करूंक मेळना. कित्याक ताजी डोर आनी खंय आसा, ती डोरी आहा पळय ती आनी कोणाकडे ट्रान्सपोर्टेशनाक जर रस्तो वापरतलो ताका मान्यता मेळना, तूं कांय करूं शकना. इनवायरमेंट क्लियरन्स जाय, ती इनवायरमेंट क्लियरन्स सेंटरा कडेन आसा, कित्याक तो मिनरल मेजर मिनरल. आतां हांवें कितें म्हणलें सरकाराक, हो मेजर मिनरल तुमी सायडीक दवरा. आमच्या गोंयांत मायनर मिनरल कितकेशे आसा जे आमी वापरूं येता आनी जाची वेवसाय जावंक शकता, आनी ती आयज आमकां जाय. आयज आमी रेंव भायल्यान हाडटा, आयज आमी खडी भायल्यान हाडटा. सो आमी हे कित्याक डेवलप करचें न्ही, जे आमचे कडेन भंडार आसा आनी हे मायनर मिनरल म्हणजे स्टेट गव्हर्मेंटच्या हातीन आसा. ताजो इनवायरमेंट क्लियरन्स सुद्दां स्टेट गव्हर्मेंटच्या हातीन. केवळ आयर्न ओराचेरूच डिपेंड रावपाचें ना, बाकीचे मिनरल्स आहा पळय ते काडपाचो प्रयत्न करपाचो. खंयच्याय बिझनसान तुमी एक प्रॉडक्टार जेन्ना अवलंबन रावले तेन्ना तुमचें शुअरली फेल जातलो, फुडें वचना. वचना. आतां हांगासर विशय आनी एक आसा. सेंट्रल गव्हर्मेंटान कितें सांगलां की लिजांचें ऑक्शन करपाक, हें सेंट्रल गव्हर्मेंटाचें म्हणणें आसा. हांगासर फाटले म्हाका दिसता एक वर्स 1.5 वर्सां पयलीं गव्हर्मेंटान कांय 4-5 लिजांचे कितें तरी 9 लिजा टोटल तेजें ऑक्शन केल्लें आसा. पण आज पर्यंत तें सुरू जायना. तेका फाटलो ऑक्शन इज नॉट अ बॅड प्रोसेस, पूण जे रितीन आमी ऑक्शन केल्या पळय ते एम्बिशियसली लोकांन बीड केले आनी आतां तकलेर हात दवरून बसले की इतके आमी कशे फारीक करतले. खुबशे लोकांनी जे ऑक्शन केल्ले पळय आनी हें केल्ले सिक्युअर केल्ले तांच्यांनी सांडले खुबशे. ऑल ओवर इंडिया ऑक्शन मॉडल हॅज फेल्ड. मेन रिजन इज आमची जी इकॉनॉमी आहा पळय इतकी डेवलप ना भायर भशेन. ऑक्शन मॉडल हॅज सक्सिडीड इन सम कंट्रीज बट नॉट इन इंडिया. आमी खूब स्टडी केल्या ताजेर आनी सरकाराकूय रिप्रेझेंटेशन केल्या, पूण आतां ती एक पॉलिसी डिसिजन जेन्ना सरकार करतली पळय दॅट इज इन द हँड्स ऑफ सेंट्रल गव्हर्मेंट. म्हणजे MMDR एक्टान जो अमेंडमेंट हाडला पळय हय तो तसो पळोवंक वचत जाल्यार इंडियन फायदेशीर आसा तो. MMDR एक्टान ऑक्शन हाडूंक ना. ऑक्शन इज सेपरेट, MMDR एक्ट इज सेपरेट. आतां तुमी जेन्ना MMDR एक्टाचो विशय करता पळय दॅट इज मेंट टू डेवलप एंड रेग्युलेट द मायनींग सेक्टर. पूण तातूंत सगळे आयले, मेजर मिनरल आयले, मायनर मिनरल आयले, सगळे आयले आनी ते जावंकूच जाय तशें. यू हॅव टू गव्हर्मेंट कित्याक जाय, गव्हर्मेंट हॅज टू रेग्युलेट. गोंयांत जाल्लें कितें अफलातून जाल्लें. कोण कितें येता कितेंय करता, खंयचीय डंप उबारता, खंयचीय माती उबारता, कोण कितेंय करता. देर वॉज नो रेग्युलेशन. म्हणजे 2007 पर्यंत अक्षरशः सामको धुवर जाल्लो. हय धुवर जालो, वायल्ड वेस्ट म्हणटा पळय तशें जाल्लें. आतां आमी चॅक करूंक जाय रेग्युलेशन करपाक आमी कितें केलां, कितें पावलां उबारल्यो. इज अवर रेग्युलेशन बेटर दॅन वॉट इट वॉज इन 2011 जेन्ना हें सगळें धुमसाण जालें. इज अवर अंडरस्टँडींग ऑफ अवर मिनरल्स बेटर. हे आन्सर्स आमचे जे अथॉरिटीज आसा पळय तांच्यांनी दिवंक जाय. आनी एज इंडस्ट्री आमी मेळटात, डायरेक्टर मायन्साक मेळटा, सेक्रेटरी मायन्साक मेळटा, आमी आमचें मांडटात. पूण जेन्ना तांचे मनार घेतले पळय आनी जेन्ना ते पावलो तशें उबारतले तेन्ना द इंडस्ट्री वील बी प्रॉपरली आनी स्मुथली रेग्युलेटेड. आतां पळय तुमी वेवसाय करता, तुमी GST फायल करता काय ना, तुमकां तो फॉर्म 1 आसा तो फायल करूंकूच जाय. मागीर थोड्या दिसान तुमची जी GST लायबिलिटी आसा तुमकां पोर्टलार दिसता आनी ती GST लायबिलिटी तुमी फारीक करूंक जाय. आतां हें स्मुथली चलता न्ही. पूण समज तो पोर्टलूच नाशिल्लो
कशें जावतलें? तुजी कितें असेसमेंट आसा, ताजी कितें असेसमेंट आसा, कशें कळटलें? ना हें कळपाचें नासलें. तें कळपाचें ना. आतां आनी एक विशय आसा. 2012 मायनींग बंद जालें. हय 2012 मायनींग बंद जायना बरोबर मायनिंगांच्यान जी येणावळ येताली पळय ती टोटली बंद जाली. मायन ओनराचेर ताजो मोठो इफेक्ट जालो. मायन ओनर इफेक्ट जालो. मायनींग डिपेंडंट आसा ते जाले, ट्रक ओनर आयले, बार्ज ओनर आयले, हे सगळे बारीक सारीक बिझनस जे डिपेंड आसले ते सगळे हे जाले. पूण म्हाका एक सांगात, टोटल मायनिंगांच्यान जे येणावळ जी बंद जाल्या पळय ताजो इफेक्ट गोंयच्या डेव्हलपमेंटाचेर किंवा गोंयच्या ग्रोथाचेर कितें पडला? गोंया स्टेट गव्हर्मेंटाक जवळ जवळ एक 1,500 कोटी रुपया रॉयल्टी येताली. पूण गोंया पेक्षा जास्त एक वर्साक 7-8 हजार कोटी रुपया सेंटराक वयताले बाय वे ऑफ एक्सपोर्ट टॅक्स. आनी तातूंत आमकां शेअर कांयच मेळनाशिल्लो. तातूंत जर आमकां ते 30% मुखर्जी फॉर्मुलाचेर शेअर आसा जाल्यार जवळ जवळ आमकां एक 7,000चे 30% म्हणजे एक 2,000 कोटी जर आयिल्ले आनी ते आमकां आमचे स्टेट गव्हर्मेंटाक मेळिल्ले आनी तातूंत ते इन्फ्रास्ट्रक्चर जर डेव्हलप केल्ले जाल्यार ही परिस्थिती आमची आयज आसची नाशिल्ली. म्हणजे मायनींग आज सुद्दां वेवस्थीत पद्दतीन सुरू आसपाचें आनी कोणाक पब्लिकाक त्रास जावपाचे नाशिल्ले की आमी तो इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलो. तुमी पळय गोवा जे वॉटर नॅविगेशन आमचें आसा पळय इज दी बेस्ट इन द वर्ल्ड. ड्रेजिंग जालें ना. सो आमचे बार्जे ल्हान बार्जे चलता. जगभर व्हडल्यो बार्जे चलता. पूण एंड दॅट इज द चिपस्ट ट्रान्सपोर्टेशन. आमचे 40 किलोमिटर जे वॉटरवेज आसा पळय तांकां आमी खंय डेव्हलप केला? आमी कितें ड्रेजिंग केलां? कॅपिटल ड्रेजिंग केलां? ना, कारण की भांडवलूच नाशिल्लें. म्हणजे कितें जालें, आमी मायनींग करीत रावले, मायनिंगांच्यान पयशे मेळत रावले, पूण जे कितें जाय आसलें पळय बाबा वॉटर ट्रान्सपोर्टेशन आसा ताका लागून कितें जाय, रस्ते खंयचे जाय, इन्फ्रास्ट्रक्चर कितें जाय, आमी केन्नाच विचार करूंक ना. इन्फ्रास्ट्रक्चरचेर विचार केले ना. बरें, दुसरें आमी मायनींग केलें जाल्यार ते टेस्ट करपाक आमच्या डिपार्टमेंटान लॅबॉरेटरी ना. आमची गोवा युनिवर्सिटी आसा, लॅबॉरेटरी आसा, पूण मशिनरी ना. सो ते पयशे जे आमचे कडेन आतां आयल्या ते जर आमी वेवस्थीत एक बरीशी लॅबॉरेटरी बांदली, बरेशे प्रोफेशनल हाडले, लॉजिस्टिक्सचे प्रोफेशनल हाडले किंवा मायनिंगचे प्रोफेशनल हाडले, डिपार्टमेंटान बसयले आनी तांकां सांगलें की बाय आतां हे रेग्युलेट करून दिया तुमी. एक स्टेप पॉझिटिव्ह आमच्या डिपार्टमेंटान घेतला पळय. आतां चलना आमकां थंय वचोन उबें रावचें पडना. आमी ऑनलायन हें करता आनी ते अप्रूव करता आनी मागीर ऑनलायन आमी पेमेंट करता. कितकोसो टायम वाचलो. हरशीं आमचो एक मनीस थंय बसोन आसतालो थंय डिपार्टमेंटान. सो अशें ना की आमचें सरकार करिना, करता, पूण खंय तरी ज्या पद्दतीन जावंक जाय तें जायना. आतां मुख्य मुद्द्याचेर येता आसतना गोंयचें मायनींग जें बंद आसा पळय तें कशा पद्दतीन आयज सुरू करप शक्य आसा? हांव तुमकां विनम्रपणान रिक्वेस्ट करता, जे आमी चुको केल्ल्यो पळय तातूंतल्यान आमी शिक्षण घेवया. कित्याक नाल्यार हे इन्वायरमेंटली सुटपाचें नाशिल्लें, कोर्टान वचपाचें नाशिल्लें. सो आमची कितें चुको आशिल्ल्यो पळय, जे कोर्टान पॉयंट आवट केले, जे कोर्टाची ऑर्डर आयले आनी जे धुमसाण जालें पळय ते ना जावचें ताका आमचो रेग्युलेशन आनी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे मॅन पॉवर जे आमच्या डिपार्टमेंटाक आसूंक जाय ते आमी पयलीं तयार करूंक जाय. आनी अशें ना की सरकाराक पयशे मेळना, ऑप्शनाच्यान भरपूर पयशे मेळ्ळे, पूण ते अप्लाय करूंक जाय. म्हणजे ऑप्शन जर केलें जाल्यार बऱ्या पद्दतीन गोंयांत मायनींग जावं शकता आनी परत आसा तशी मायनिंगांच्यान येणावळ मेळोंक शकता, लोकांक काम मेळोंक शकता आनी सगळें जावंक शकता. एक्झॅक्टली. पूण ताका एक कंडिशन आसा, जे रेग्युलेशन जावंक जाय पळय तें आमचें एकदम टायट आसूंक जाय. आतां इतकेशे मायनी चलता जगभर. थोडे मायनी अशी आसा एक 50-60 मिलियन टन काडटा, 500 कोटी टन काडटा वर्साक. मनीस कितके काम करता थंय? 4 किंवा 5. सो तांचे कडेन इलेक्ट्रॉनीक मिन्स आसा, आमचे कडेन मॅन पॉवर आसा. थंय मॅन पॉवर म्हारग आसा, आमचे कडेन मॅन पॉवर मातशें सवाय आसा, स्वस्त आसा. आमी पूण तांकां सारकें प्लॅनिंग करून जर आमी करशा जाल्यार हें वेवस्थीत चलों येता. पूण एक सांगात, गोंयान आसा पळय, गोंयान 2007 ते 2011 पर्यंत जे मायनींग एक्सकावेशन आसलें, मिनरल्स काडपाचें आसलें पळय, ते कितकें आसलें, कितके पर्सेंटेज आसलें? आमचो एक्सपोर्ट खंय पावलो? 5 कोटी टन पाविल्लो न्ही मॅक्सिमम, पूण अनरेग्युलेटेड.
तेजे रेग्युलेशन ना कोण तुका कॉन्क्रीट फिगर दिवंक शकना, कारण की कोण कितें करतालो, कशें व्हरतालो, कितेंय म्हणजे करून मायनिंगातली चोरी त्या टायमार वाडलेली बरीच मोठ्या प्रमाणात. आणि त्यांना एक गजाल जाल्ली, गावल्लो मनीस मायनिंगान घुसतालो असो एक, म्हणजे टीचर प्रोफेशनातले लोक सुद्धा मायनिंगान गेले. टीचर प्रोफेशन, मोटरसायकल पायलट तुका विचारतालो आयर्न ओर चाहिए, म्हणजे आयर्न ओराची ही हे असली भांगर ताका लागून सगळे अस्ताव्यस्त झाले सगळे, आणि खंयच्या खंय पावले. आणि त्याचे शेवटाक परिणाम म्हणून कितें जालें तर गोंयांतले मायनिंग बंद जाले. आता हांगासर एक भाग आसा, 2012 पासून आजपर्यंत मायनिंग बंद आसा. मध्ये चालू झालं, मध्ये मातशें 2015 मातशें चालू जालें आणि अशें हें जालें तें. पूण म्हाका एक सांगात, गव्हर्मेंटाचो भाग जर पळयलो जाल्यार गव्हर्मेंट सिरियसली मायनिंग चालू करूंक सोदता? गव्हर्मेंट सिरियस आसा, कित्याक तांकां ते इनावल जाय, पूण कशें करपाचें तें तांकां सापडना. पर्सनली हांव उलयतां, हांव एक इन्वेस्टर, म्हाका जर बिझनस आवडलें जाल्यार हांव इन्वेस्ट करतलो, पूण मेजर मिनरलान हांव इन्वेस्ट करिना आतां. म्हणजे तुमी डायवर्ट केला? हांव डायवर्ट केलें मायनर मिनरलाक, कारण की थंय म्हाका सेफ्टी तरी मेळटा, हांव वेवस्थीत लिगली आपलें चलयतां. आनी बाकीचो जो बाजार आसा पळय थंय सगळें धुमसाण चल्लां, त्या बाजारान हांव कित्याक वचों? पडटा तुमकां साहेब? सो मेजर मिनरलान जर हांव गेलो आनी परतून हें धुमसाण जालें, कित्याक हांव पळयतां तें रेग्युलेशन ना थंय, म्हणजे परत जावपाची शक्यता? परत जावपाची 100% शक्यता आसा. हांव कित्याक वयतलो थंय? आता आनी एक मूळ मुद्दो आसा, गोंयतले सगळे लोक गोंयकार रावले कितें म्हणून की मायनिंग सुरू जावंक जाय म्हणून. बरेचशे लोक अशे रावले की तेंच्यांनी ट्रक अजुनूय दवरलेले आसा, ते धापून दवरता, ताका पेंट मारता आनी कितें करता. पूण सादारणपणे गोंयांत केन्ना पर्यंत मायनिंग सुरू जावंक शकता अशें तुमकां दिसता? म्हाका अशें दिसता की जर आमी हे पावलां पयलीं उबारलीं जाल्यार 1 वर्स तरी जाय हें सगळें रेग्युलेशन जाग्यार बसोवपाक. एका वर्सा उपरांत प्रॅक्टिकली लिगल मायनिंग चालू जावंक शकता. एका वर्सा प्रॅक्टिकली? पूण हे पयलीं घालूंक जाय न्ही जाग्यार. म्हणजे जे आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर आसा, बाकीच्यो सगळ्यो गोष्टी आहा पळय त्यो पयलीं करच्यो पडटल्यो. इन्फ्रास्ट्रक्चर, कंट्रोलिंग मेकॅनिझमूय जाय न्ही. कंट्रोलिंग मेकॅनिझम, बरोबर, ते म्हत्वाचें आसा. कंट्रोलिंग मेकॅनिझम अजिबात तशेंच जातलें न्ही. सगळे ब्रोकर जातले. आतां लँड तुमी पळयता, लँड माफिया चल्ला, सगळे ब्रोकर जाले गोंयांत. ते मोठ्या प्रमाणात गोंयांत, ते मोठे, कित्याक लँड हॅज बिकम सो व्हॅल्युएबल. आयर्न ओर ऑल्सो इज व्हॅल्युएबल, अशें ना की ते इट इज नॉट व्हॅल्युएबल. सो जेन्ना पयशे दिसता पळय लोकांक तेन्ना ते विसरता की कितें करपाचें सारकें आहा आनी कितें करपाचें तें एवॉयड करपाचें. गोंयांत बरेचशे मायन ओनर आसले, अजुनूय आसात मायन ओनर, पण 2012 पासून मायनिंग बंद असल्या कारणान लोकांक आतां ते मायन ओनर आसा ना अशें कांय दिसना. पण म्हाका एक सांगात, मायनिंग बंद जाल्याच्या नंतर गोंयांतल्या मायन ओनरांनी खंय तरी डायवर्शन केलें बिझनसाक? ना, हांगाच आसा ते सगळे. कित्याक म्हणजे तेंच्यानी दुसरे वेवसाय खंयचे करूंक ना? ना, तांचे कडेन भांडवल खूब आयलें न्ही, आनी कितें बिझनस केले तांच्यांनी. भांडवल आयलें न्ही, आनी कितें गरज पडल्या ताका न्ही. पूण आतां तुमी म्हणटा पळय परत मायनिंग सुरू करतना मेकॅनिझम म्हणटा पळय, ताका बारकायेन जर विचार केलो तुमकां तें सगळें खबर आसा. इन्फ्रास्ट्रक्चरा पासून बाकीचें जे कितें करूंक जाय तेजेर कंट्रोल कसो येतलो त्या पासून तर ट्रक मालक आसा पळय तेंचे मोठें हें आसा. कितें जालां तेंच्या भितरूय मोठ्यो गोश्टी आसा. ट्रक मालक एक इनोसेंट बायस्टँडर, ताका लागली गोळी. बार जॉनर सुद्दां एक इनोसेंट बायस्टँडर, तो अवलंबन आशिल्लो मेन बिझनसचेर. धुमसाण केलें कोणें आनी भोगलें कोणें तें सगळें आमच्या दोळ्या मुखार आसा. भलतेच कोण तरी आयले, रातीन उखलूंक लागले आनी कितें जावन गेलें. आनी हे बाबडे जे आमचे स्थानीक आसा, म्हाका दुख्ख दिसता. हांव डेली हरवळ्या वता, तुमी एक दीस येवन पळया कशी परिस्थिती जाल्या लोकांची. म्हणजे ते डिपेंडंट आशिल्ले, अत्यंत वायट आसा. ते आमकां दिसना, कित्याक ते भितर आसा गांवांनी, आमी खंय पावता गांवांत. आतां आनी एक म्हत्वाचो विशय हांगासर आसा, जे मायनिंग बंद जाल्याच्या नंतर ह्या लोकांची येणावळ बंद जाली. त्याच्या नंतर त्याचो परिणाम कितें जालो? त्याचो परिणाम त्यांच्या लायफस्टायलीचेर जालो. म्हत्वाचो परिणाम त्यांच्या भुरग्यांच्या शिक्षणाचेर जालो. बरेचशे भुरगे आसा बेळगांव, मध्य प्रदेश आनी खंय सगळ्याक वताले शिकपाक, ते सगळे भुरगे बंद जाले. पण आतां एक म्हाका एक सांगात, गव्हर्मेंटान ह्या सगळ्या गोष्टींचो विचार करून सस्टेनेबल मायनिंग व्यवस्थीत पद्दतीन सुरू करतले जाल्यार खंयची पावलां उखलची पडटली? फर्स्ट रेग्युलेशन जर ना. आतां तुमी रोडार तुमची गाडी चलयता, तुमी जाणा हांवें लेफ्ट सायडीक चलोवंक जाय,
समज तो रेग्युलेशन नाशिल्लो, तूं गाडी खंय चलयतालो हां, आनी रिजल्ट कितें जातलो? केओस. तेच जाल्लें आमच्या इंडस्ट्रीन. एबसेन्स ऑफ रेग्युलेशन इक्वल टू केओस. सिंपल फॉर्म्युला. पूण त्या टायमार बरेचशी अशी गजाल जाली की कांय पॉलिटिशियनांक सुद्दां येदी व्हडली धग पावली तेजी, गव्हर्मेंटाक कॉलेप्स जाली ह्या विशयाचेर. म्हणजे असो विशय त्या टायमार जालो. पूण म्हाका एक सांगात, त्या टायमार जी आमी म्हणटा की मायनिंगाची प्रचंड मोठी चोरी जाली पळय, ती सादारणपणे कितक्या कोटींची आसूं शकता? तिचे व्हॅल्यू कितें? चोरी सांगूंक शकना तुमी साहेब, समजून घेया. तो मायन जो आशिल्लो पळय, तो गोंयान आमी कितको वापरता? हार्डली 0.1%. मेन आमचो मायन जो आशिल्लो पळय तो एक्सपोर्टाक वतालो. एक्सपोर्ट जेन्ना तूं करता पळय, तुजे कडेन सगळे शिपिंगेचे टनेज आसा, बार्जीचे टनेज आसा, आनी पेमेंट येता थ्रू बँक. थंय काही चायनीज काय कॅशचे सुटकेस घेवन येयनाशिल्ले. ऑल ट्रान्झॅक्शन्स वर थ्रू बँक. सो चोरी खंय जाली? चोरी जाली टॅक्सेशनाक, चोरी जाली ग्रेडीक. हांव समज डिक्लेअर करता, हांव 52 ग्रेड धाडटा आनी धाडटा 58, आनी बाकीचे पयशे भायर घेता. किंवा हांव डिक्लेअर करता, हांव $50 विकता आनी बाकीचे पयशे सिंगापूर नाल्यार हाँगकाँगाक घेता वयल्या वयर. ती जाली चोरी. म्हणजे टॅक्सेशनाचेर चोरी जाली. टॅक्सेशनाचेर चोरी जाली. आनी ताजो फटको तसो ना म्हटल्यार गोवा गव्हर्मेंट तिजोरीकूय बसलो. एक्झॅक्टली. ते जर पयशे येयल्ले गोंया जाल्यार ते सर्क्युलेट जाता. इकॉनॉमीक स्टडी आसा. जे पयशे भायले येता पळय, आमी एक्सपोर्ट जेन्ना करता पळय, जे पयशे येता हांगा गोंया, ते 3 सर्क्युलेट जाता विदीन गोवन इकॉनॉमी. आनी मागीर चवथे टर्नाक ते भायर वयता. कशें? आतां तुका समज ट्रकाक डिझल घालूंक जाय, पंपार वयतलो तूं, पंपवाल्याक फारीक करतलो, पंपवालो डिझल हाडटलो वास्कोच्यान, वास्कोच्यान मागीर भायर वयतले. एक 3 ट्रान्झॅक्शन तरी तुजे गोंयांत जाता. वेगवेगळ्या पद्दतीन इकॉनॉमीक ते एक डीप इकॉनॉमीक स्टडी आसा म्हाजे कडेन, केन्ना आमी विशय करया. तो 3दा ते पयशे जे सर्क्युलेट जाता पळय, ताका लागून प्रॉस्पेरिटी येता. आज मायनी सुरू जावंक जाय म्हणून नेमके मायन ओनरांचे हें आसा पळय, ते नेमके कितें करतात? मायन ओनर आर वेट एंड वॉच. कित्याक हें जे पर्यंत हांव तुका सांगता, जो सिरियस बिझनसमॅन आसा पळय, तो तें बिझनस करचो ना. कित्याक ताका भंय आसता, ताका एक अब्रू आसता. परत पयशे घातल्यार कितें जावंक शकता, कितें जावंक शकता. आनी कित्याक आपल्याक चोर म्हणून घेवपाचे पदवी? मेन ती गोष्ट. म्हणजे पयशे खर्च करून नाका तें गळ्यान बांदून घेवपाचें कित्याक जाय? तो आ बैल म्हणजे मार. म्हणजे आतां गव्हर्मेंटाची म्हत्वाची भुमिका आसा ती गव्हर्मेंटाची, राज्य सरकाराची. मायनिंग सुरू करतले जाल्यार ह्या सगळ्या गोष्टींचो पयलीं विचार करचो पडटलो आनी त्याच्या नंतर मायनिंगान कितें करूंक जाय ते स्टेप. आमी एकदां चुकला न्ही साहेब, एकदां आमी चुकला. आमची चुकी जाल्ल्यो पळय, तातूंतल्यान जर आमी शिक्षण घेयना, शिकून ते दुरुस्त करूंक जाय. दुरुस्त करूंक जाय. म्हणजे जे चुकी केल्या पळय त्याचे परिणाम म्हणून गोंय आज जे परिणाम भोगता पळय ते चुकींचे परिणाम. ताजेर विचार आतां ताका हेजेर दोश दी तेजेर दोशी अशें करपाक खंयसरूच संदी ना. आतां फक्त एकूच गजाल आसा की गव्हर्मेंटान सगळे मायन ओनर आसूं की बाकीचे कोण आसा पळय तांकां विश्वासान घेवन कशा पद्दतीन मायनिंग सुरू करूं येता पळय हाचेर विचार करचे पडटलो. कदाचित आयज परिस्थिती अशी जाल्या की तांकां विश्वासूच ना समोर मनशाचेर. ही परिस्थिती पावल्या. विश्वास तुटलो न्ही एकदां. कित्याक हें धुमसाण जें जालें पळय तातूंत कोण सारको आनी कोण पातकी तुका कांयच कळना. धुमसाणान सगळे एक जाले. म्हणजे एक्चुअली कशें आसलें, आमी आतां पळयताले गोंयांत ज्यो मायनिंग कंपनीज आहा पळय ते इतकी वर्सां प्रामाणीकपणान सगळ्यो गोश्टी करताले. तांचो धंदो प्रामाणीकपणाचो आसलो आनी ते प्रामाणीकपणान धंदो करताले. पूण हे जे 2007 ते 2011 हे नवे कोण कोण आयले पळय, बारीक बारीक तयार जाले आनी ते उखलूंक सुरू करूंक लागले. तयार जावंक ना, आमी आपयले तांकां. तयार केले तांकां. तयार केले तांकां. ती मोठी चूक. हे 400 ट्रेडर खंयच्यान आयले? 400 ट्रेडर? 400 ट्रेडर आयले. ताच्या पयलीं गोंयांत कितके आसले ट्रेडर? ट्रेडर कोण नाशिल्ले, सगळे मायन ओनर एक्सपोर्ट करताले. हे ट्रेडर आयले नवे. हे ट्रेडर आयले नवे. मदले मध्यस्थ तयार झाले. एड्रेस कोणे चेक केला, तांचे KYC केला, कितें खंयसरी ऑफिस घाला, खंयचो एड्रेस दिवा, कितें कितें. एक ट्रेडर हांव तुका दाखवूं शकता, केअर ऑफ आझाद मैदान. केअर ऑफ आझाद मैदान. हय. आनी हें कोणीच पळयलें ना. एक्चुअली ही जबाबदारी मायनिंग डिपार्टमेंटाची आसली न्ही. ना, मायनिंग डिपार्टमेंट आसूं किंवा टॅक्स डिपार्टमेंट आसूं, कोणें आसूं. म्हजें म्हणणें कितें सिंपल. आतां हें जालें न्ही, ताजे बालका खाल आनी खालका बाल करून कांयच अर्थ ना. आतां हें जालें न्ही,
आतां कितें करचें ताचेर विचार करूंक जाय. फुडें कशें वचूंक जाय, फुडें कशें वचोंक कशा पद्दतीन आमी हो बिझनेस परत Exactly. सुरू करतले. आनी विदीन दॅट बाउंड्रीज खंयचोय बिझनस इफ इट इज विदीन बाउंड्रीज इट वील फ्लरीश. नाजाल्यार हें धुमसाण परतोन जातलें, परतोन दुखतलें. साधारणपणे 2012 ते आजपर्यंत हे जर कॅल्क्युलेट केले कितके येणावळ येतली आसली सरकारी तिजोरी, ते जर केले साधारणपणे कितको ह्या फाटल्या 10-12 वर्सांचो हें आसा पळय तो कितको सरकाराचें नुकसान साधारणपणे स्टेट कितकें जालां? गव्हर्मेंटाक एक 12,000 कोटी तरी फटको बसला. सेंट्रल गव्हर्मेंटाक एक 60,000 कोटीचो फटको बसला. म्हणजे तसो गोंयच्या दृश्टीन पळोवप आसा जाल्यार तसो मोठो फटको बसला. बरो. पूण तेज्या फुडें वचून एक व्हडलो फटको बसला पळय तेजेर आमी बऱ्याच फावटी आमी ताजेर विचार जायना. खंयचो सर्वसामान्य मनीस जो डिपेंडंट आसलो, सगळें आपले चरितार्थ तेजेर चलयतालो, आपल्या भुरग्यांचो फ्युचर तेजेर घडयतालो, हें सगळें जे करतालो पळय ताकाय खूब मोठो हें जालो. ना ताजेर म्हाका अभिमान आसा. आमचे जे गोंयकार आसा पळय ते स्वाभिमानी, तेंच्यांनी सुसायड केलें ना, हां बरोबर. कोणें अपघात केलो ना, कोणें क्रायम केलो ना. गोंयकाराक ती शक्ती आसा. म्हणजे पयशे सोंपले, कफल्लक जाले, आमचे कडेन काय ना, नाका त्या मार्गान वचूंक ना गोंयकार. ही गोंयकाराची सभ्यता. आतां आनी एक प्रश्न आसा. सदांच कशें आसा, मायन ओनर आनी तेजे कामगार वर्ग, तेजो स्टाफ आसा, बाकीचे डिपेंडंट आसा पळय तांचें एक बरें रिलेशन आसता आनी तें बरें मेंटेन जाता. म्हाका एक सांगात कशा प्रकारचें हें रिलेशन आसतालें मायन ओनर आनी हेजें? एक कुटूंब न्ही, एका ताटा वयल्यान जेयतात. एक फॅमिली, एक फॅमिली, जे कितें हाडटा तें सगळें वांटून घेवपाचें. सगळ्यांचे वांटे पडटा न्ही. आतां तुमी एक कुटुंबान रावता, तुमी वांटून घालता न्ही. मे बी यू आर द ओनली अर्निंग मेंबर, पूण बाकी सगळे तुजे कुटुंबाचे तूं सांबाळटा न्ही. सेम वे, सेम पॉलिसी. न्ही आतां पळय तुमी फिमीच्या बोर्डाचेर आसा हय, आनी गोवा गव्हर्मेंटाक थंयच्यान म्हणजे कितें जाय जाल्यार सजेस्ट करूं शकता किंवा कितें जाय ते इनपुट्स दिवं शकता अशें. हय. आतां मायनिंग सुरू जावंक जाय हो एकमेव ध्येय आनी एकमेव उद्दिश्ट धरून तुमी गोवा गव्हर्मेंटाक कितें सांगूंक सोदता? जर गोवा गव्हर्मेंट आयकुपाक तयार आसा जाल्यार आमी सदांच अवेलेबल आसा. एक उलो मारपाची गरज आसा. म्हणजे खंय तरी अंडरस्टँडींग जावंक जाय, एकी कडेन हय. बसोंक जाय आनी तेजेर बाबा कितें तोडगो काडप हें. आतां तुमकां कितें इन्फॉर्मेशन जाय आशिल्ली, तुमी म्हाका फोन केलो, हांव ताबडतोब आयलो न्ही. हांव कितें नाटकां केली ना, कित्याक आमकांय जाय मायनींग जाल्लें. मायनिंग जाल्लें सगळ्यांक जाय, सगळ्यांक गव्हर्मेंटाक जाय. जाय, तेच बरोबर मायन ओनराक जाय, जेन्ना तुमी सगळ्यांक जाय. आपयतले तेन्ना आमी येतले न्ही. पूण हें आतां कशें आसा, आमी एक विचार केलो की गोवा गव्हर्मेंटाची तिजोरी कितको फटको बसलो, सेंट्रल गव्हर्मेंटाची तिजोरी कितको फटको बसलो. पूण ओवरऑल जर पळयलें, बिझनस पळयले, बारीक सारीक आनी कितें कितें चलतालें, कोण टायर रिमोट करणारे असले, कोण मेकॅनीक असले, आनी कोण असले, सगळे गॅस भरणारे असले, हॉटेलां चलतालीं बारीक सारीक मायनींग. हें नुकसान आहा पळय तें केदें आसूं शकता सादारणपणे? मल्टिप्लाय बाय 3. सिंपल. म्हणजे साधारणपणे गोंयचेच ना म्हटल्यार एक 40,000 कोटींचें नुकसान गोंयचें जालें फाटल्या 10 वर्साच्या काळात. एक्झॅक्टली. म्हणजे आतां एक आमी हावेस धरुया की मायनींग सुरू जावंक जाय, बिलकूल जावंक जाय. गोवा गव्हर्मेंटान ताजेर ती काळजी घेवंक जाय. मुख्यमंत्री बिलकुल. डायनामीक आसा, बिलकुल. मुख्यमंत्र्यान तेजेर विचार करूंक जाय आनी मुख्यमंत्र्यान हो एक हें दवरूंक जाय की ना आमी आतां मायनींग सुरू करतले म्हणून. आनी म्हाका एक सांगात, मायन ओनर भितून कितकें योगदान दितले आतां? जो योगदान जाय तो आमी दिवपाक तयार आसा न्ही. म्हणजे एकूणच एक उद्दिश्ट आतां आसा. चिंतून पळयात, जेन्ना ताणें ऑप्शन ओपन केलें तेन्ना लोक आयले न्ही, पयशे फारीक केले न्ही, हय पयशे फारीक केले, पूण तरी तांची मायनींग चालू जायना. म्हणून हे जे व्यापारी आसा पळय, जे बिझनस इन्वेस्टर आसा पळय, ते पळयता अरे ते गेले, 9 जाण गेले, अजून तांची मायनींग चालू जायना. पूण ते पळयतले न्ही, आनी बाकीचे फुडें सरपाक येतले, फाटी फुडें येतात. फाटी फुडें येतात. तांच्यांनी घातले पयशे तांचे अजून कांय जावंक ना, आमी घातले जाल्यार अडकले जाले. आतां इमिजिएटली सरकारान इमिजिएट स्टेप्स घेवंक जाय टू रिबिल्ड द इन्वेस्टमेंट कॉन्फिडन्स. हां इन्वेस्टमेंट बरोबर, इन्वेस्टमेंट येवंक जाय न्ही. इन्वेस्टमेंटा शिवाय कशें जातलें? त्यांची कॉन्फिडन्स लेवल आमकां वाडोवंक कॉन्फिडन्स लेवल आनी दुसरो एक विशय आसा, आनी एक गजाल कितें आतां इतके तेंप जाले, एक 10-12 वर्सां जालीं मायनींग बंद आसा. आतां मायनर मिनरल्स आसा पळय ते कशा पद्दतीन गोंयांत करप शक्य आसा? हांव सबमीट केला सरकाराक. आमचे कडेन खूब मायनर मिनरल आसा, रेंव आसा, बसाल्ट आसा. आतां आमी डोलोमायट करता आनी मुल्तानी मिट्टी करता. सो खुबशे आमचे अशे फक्त रिसर्च करपाक गरज आसा. एक स्वतंत्र डिपार्टमेंट जर केलें ह्या सगळ्या गोष्टीक लागून, मिनरल डेव्हलपमेंटाचो एक डेव्हलपमेंट जर आमी एक सेपरेट डिपार्टमेंट लॅबोरेटरी, तातूंत वेवस्थीत केमिस्ट, वेवस्थीत प्रोफेसर जे शिकयता केमिस्ट्री,
किंवा मिनरल प्रोसेसिंग एक इन्स्टिट्यूट ना आमचे कडेन. आतां मायनींग गोंयांत चलता कितकी वर्सां जाली, पोर्तुगीज काळापासून मायनिंग चालू आसा न्ही. सो एक इन्स्टिट्यूशन आसा आमच्या गोंयांत मिनरल रिसर्च इन्स्टिट्यूशन ना. आतां म्हाका एक सांगात, गोंयांत सादारणपणे लिजां कितकी आसा? आमी म्हणटा की 88 लिजीस आसा, की तेज्या भायर आसा आणखी? ना 109 कितें लिजीज आशिल्ले पूण ते सगळे रद्द जाले न्ही. पण एक्टिवेट असले ते एक्टिवेट आतां 9 आसा जे ऑप्शन जाले पळय. मेजर मिनरल, मायनर मिनरलचे कितकीशी लिजीज आसा पण ते दिल्ली ना आसा ना, दिल्या दिल्या. मायनर मिनरल हांव चलयता न्ही, डॉलोमायट किंवा बेंटोनायट हांव चलयता. पूण अशे मायनर मिनरल हे करणारे अशे कितके लोक आसात आतां? आसतले म्हाज्या हिशोबान 100 लोक आसतले. हय न्ही. हय म्हणजे ती एक अर्थवेवस्था चालू आसा दुसरे वटेनसून. आसा. पूण ती अर्थवेवस्था पळय ती जाय ते पद्दतीन तशी वचना. ना जाय त्या पद्दतीन ताका जो फोकस मेळोंक जाय पळय तो ना. म्हणजे गोवा गव्हर्मेंटान मायनिंगाचेर फोकस करचें पडटा. हांव तुका म्हज्या मनांतल्यान उलोवंक, तो एक पोस्को कसो आसा, हां ओके, ताका जर तूं इम्पॉर्टन्स दिवशी जाल्यार जाता. जाता. म्हणजे एकूणच मायनिंग इंडस्ट्री जर परत उबी करतली, मायनिंगांच्यान परत जर येणावळ मेळयतले आणि गोंय जर समृद्ध करतले न्ही, जाल्यार एका हेजेर कन्क्लुजनाचेर पावले आमी की गोवा गव्हर्मेंटान खंय तरी एक बरें डिसिजन घेवचें पडटलें. आनी डिसिजन घेवन सगळ्यांक बरोबर विश्वासान घेवन जे मायनिंगान लोक आसा प्रॅक्टिकली त्या लोकांक विश्वासान घेवन तांची सजेशन्स घेवन गोवा गव्हर्मेंटान मायनिंग सुरू करचें पडटलें. बिलकुल बिलकुल. मेडवानी बाब, तुम्ही आमच्याकडे आयले, बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन आमकां दिलें आणि एक वेगळ्या पद्धतीचे इन्फॉर्मेशन जे मायनर मिनरल्सांतले जे कितें आसा पळय ते आमकां खबर नासलें तें तुमी सांगलें. त्याच बरोबर तुमी एक सांगलें की येस गोंयान मायनिंग सुरू जावंक जाय, म्हणजे एक पॉझिटिव्ह सिग्नल दिले पळय तुमी, त्या बद्दल आमी तुमकां धन्यवाद म्हणटा. नमस्कार. थँक्यू.